मुंबईतील बोट दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू तर मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर। मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली। या घटनेत तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला। या मृतांमध्ये 3 नौदल कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे। तसेच या बोटमधून 101 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। तसेच या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली। माध्यमांशी बोलताना त्यांनी या संदर्भातील माहिती दिली। मुंबईवरून एलिफंटाकडे नीलकमल ही बोट जात होती, मात्र या बोटीला गेट ऑफ इंडियाजवळ ही बोट बुडाल्याची घटना घडली। या बोटीतून 100 पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते। ही दुर्घटना घडल्यानंतर लगेचच तातडीने मदत कार्य करण्यात आले। यावेळी नौदलाने या बोटीमधील 101 प्रवाशांना सुरक्षित वाचवलं, तर या घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला। तसेच अद्यापही नौदलाकडून आणि पोलिसांच्या समन्वयाने बचाव कार्य करण्यात येत आहे। यामध्ये 4 नौदलाचे हेलिकॉप्टर, 11 नौदल क्राफ्ट आणि 1 तटरक्षक दलाची नौका आणि 3 सागरी पोलीस नौका बचाव कार्य करत असल्याची माहिती देण्यात आली। मुंबई शहराजवळ अरबी समुद्रात नीलकमल कंपनीच्या एका प्रवासी बोटच्या अपघाताची घटना अत्यंत दुर्दैवी आहे। या घटनेत सायंकाळी 7:30 प्राप्त माहितीनुसार बोटीतील एकूण प्रवाशांपैकी 101 लोकांना सुरक्षित वाचवण्यात आलं आहे। नौदलाचे व्हाईस ॲडमिरल संजय जगजीत सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार नौदलाच्या डॉक्टरांनी सायंकाळी 7:30 पर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये 3 नौदलाचे जवान असून 10 नागरिक आहेत। या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। तसेच 2 गंभीर जखमींना नौदल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। त्यांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेता नौदल, कोस्ट गार्ड, मुंबई पोलीस यांनी तातडीने बचाव कार्य हाती घेतलंय। या बचाव कार्यात नौदलाचे 11 क्राफ्ट आणि 4 हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली। अद्यापही शोधकार्य सुरू आहे, त्यामुळे सविस्तर माहिती उद्यापर्यंत प्राप्त होईल। मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल। या घटनेची नौदल आणि राज्य सरकारमार्फत चौकशी केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे। प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी नेमकं काय सांगितलंय पाहूयात। अपघातानंतर प्रवाशांना किनाऱ्यावर आणण्यात आलं। त्यापैकी एका प्रवाशाने सांगितलं की आमची बोट 5 ते 7 किलोमीटर समुद्रात होती। त्यावेळी मी बोटीच्या डेकवर उभा होतो। एक स्पीडबोट आमच्या बाजूला फिरत होती। ही स्पीडबोट आम्हाला धडकू शकते अशी भीती मला वाटली। नेमकं घडलंही तसंच। ही स्पीडबोट भरधाव वेगाने आली आणि आमच्या बोटीला जोराची धडकली। यावेळी स्पीडबोटमधल्या काही प्रवाशांचा मृत्यू झाला, तर एकाचा पाय कापला गेला। रक्तबंबाळ अवस्थेतल्या त्या जखमी प्रवाशाला आमच्या बोटीत घेण्यात आलं। स्पीडबोटची धडक जोरात बसल्याने आमच्या बोटीत पाणी शिरू लागलं आणि बोट बुडू लागली अशी माहिती प्रत्यक्षदर्शी प्रवाशाने दिली आहे। इसमें हुई है शाम 7:30 बजे तक की ये जानकारी है। इन 13 लोगों में 10 सिविलियंस है और 3 नेवी के लोग हैं जिनकी मृत्यु हुई है। 2 व्यक्ति गंभीर रूप से घायल है जिनको नेवी के अस्पताल में ही भर्ती किया गया है। नेवी, कोस्ट गार्ड और पुलिस इन्होंने 11 क्राफ्ट और 4 हेलीकॉप्टर्स के माध्यम से बचाव कार्य करके तेजी से लोगों को बचाने का प्रयास किया है। अभी भी अंतिम इसका समाचार नहीं मिल पाया है, जो कल सुबह तक पता चलेगा कि अगर कोई और मिसिंग है तो उसके बारे में जानकारी ये कल सुबह तक मिल पाएगी। अभी तक की जानकारी हमने आपको दी है। जो जिन लोगों की मृत्यु हुई है उनको सीएम रिलीफ फंड से 5 लाख रुपए दिए जाएंगे। और ये जो पूरी घटना है, इस घटना की तफ्तीश ये पुलिस भी करेगी और नेवी भी करेगी। सर, या प्रवासी बोटी